नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, ढगफुटीसारखा जो धोका आहे सध्या, ज्या भागामध्ये नाशिक असेल, तसेच सटाणा या भागामध्ये जो ढगफुटीचा आणि अति जोरदार ते मुसळधार पावसाचा धोका आहे, तो आणखीन सध्या तरी टळलेला नाही. नाशिकच्या वरच्या साईडला सटाणा, तसेच मालेगाव भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच पिटी या भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच इकडे पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, मुंबई, कुळगाव, बदलापूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच लोणावळा, मंचर, शिरूर, पुणे या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस मुसळधार टाईपच पाऊस राहणार आहे. का तर हा पाऊस ताशी 20 मिलीमीटर असा पाऊस राहणार आहे. तसेच महाबळेश्वर, चिपळूण, साताऱ्याच्या काही भागामध्ये देखील हा जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच पटना, कोल्हापूरच्या काही भागामध्ये हा देखील पाऊस राहणार आहे. तसेच दौंड, बारामती सर्वसाधारण पाऊस राहील. तसेच पुणे, शिरूर, दौंड, कर्जतला देखील पाऊस राहील. अहिल्यानगरला देखील आज उद्या पहाटे, आज पहाटे म्हणजे 8 तारखेला पहाटे हा जोरदार पाऊस राहील. शिरूर, बारामती, दौंड तसेच या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच कर्जत या भागामध्ये देखील पाऊस राहील. आणि खास करून सांगायचे म्हणजे शेतकरी मित्र, आज हा पाऊस रात्री 1 वाजल्यापासून एकदम जोरदार पाऊस आहे. हा पाऊस वापसी सुरत, नाशिकच्या वरच्या भागामध्ये म्हणजेच पाहिलं असता पिटी, तसेच सटाण्याजवळ आणि मनमाड या मालेगाव या भागामध्ये एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. एकदम मुसळधार टाईप पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो, इकडं पाहिलं असता चाळीसगावला देखील हा पाऊस परत राहणार आहे. चाळीसगाव, मालेगाव या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. तसेच धुळे, अमळनेर, तसेच शिरपूर, नंदुरबारला देखील हा पाऊस जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस साक्री, धुळे या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो 8 तारखेला हा पाऊस परत जळगाव आणि बोदवड या भागामध्ये मुसळधार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच खामगावच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहील. तसेच ब्रह्मणपूर, अकोटा या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. तसेच अचलपूर या भागामध्ये देखील 8 तारखेला एकदम जोरदार पाऊस राहील. तसेच अचलपूर, अकोटा या भागामध्ये अति जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसे पाहिलं असता जळगाव, जामोद, नांदुरा, तसेच खामगाव या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आणि अकोल्याच्या वरच्या भागामध्ये पिटी, तसेच दर्यापूर. तरी शेतकरी मित्रांनो, हा पाऊस अमरावतीच्या या साईडला दर्यापूर या भागामध्ये 8 तारखेला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. दर्यापूरला हा पाऊस 6 ते 7 मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे. तसेच नाचणी, आशेतपूर या भागामध्ये देखील हा पाऊस जास्त विदर्भ साईडला जास्त जोरदार राहणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, हा पाऊस 8 तारखेला परत विदर्भ साईडला अमरावती, यवतमाळ या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच कर्जनीला, अकोला, वाशिम, मेहकर, बुलढाणा, खामगाव, चिखली या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच भोकरदन, शेवगाव या भागामध्ये अति जोरदार पाऊस हा 8 तारखेला 2च्या टायमाला राहणार आहे. तसेच जळगावला देखील अति एकदम जोरदार पाऊस हा 2च्या टायमाला राहणार आहे. तसेच 4च्या टायमाला हा पाऊस चिखली, भोकरदन, शेगाव, जालना, मेहकर तसेच बुलढाण्याला देखील हा पाऊस 4च्या टायमाला एकदम जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस. तर शेतकरी मित्र, यातील शेतकरी मित्रांनी थोडे सावध राहा इकडला, कारण खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे. परंतु इकडल्या विदर्भ साईडला पाऊस प्रमाण थोडं कमी असल्यामुळे त्यांना काय फरक पडणार नाही. परंतु नाशिककडल्या शेतकरी मित्रांनी थोडे जागरूक राहा, कारण हा पाऊस नाशिक साईडला जवळपास दुपारी 2 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. रात्री 1 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर, लवासा या चिपळूण, सातारा या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. आणि कर्जत, जामखेड, अहिल्यानगर या भागामध्ये देखील हा पाऊस रात्रीच्याला जोरदार राहणार आहे.
सकाळी 6 वाजेपर्यंत. तसेच इथं मराठवाड्यामध्ये पाहिलं असता जामखेड तसेच पाटोदा या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहण्याची शक्यता आहे. सकाळी 6-7च्या टायमाला. तसेच इतर जिल्ह्यांमध्ये पाहिलं असता इतर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण हे 8 तारखेला कमी राहणार आहे आणि फक्त छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि सिल्लोड या भागामध्ये देखील अति एकदम जोरदार पाऊस राहील 8 तारखेला 3च्या टायमाला. तसेच 3-4च्या टायमाला भोकरदन, बुलढाणा, चिखली या भागामध्ये अति जोरदार ते मुसळधार पाऊस राहील. तरी शेतकरी मित्र सध्या तरी 8 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज आहे आणि 9 तारखेपासून थोडे पावसाचे प्रमाण कमी होईल. तसेच 8 तारखेला 4 ते 5च्या टायमाला बीड, माजलगाव, बीड, केज, लातूर, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, उदगीर, नांदेड या भागामध्ये सर्वसाधारण पावसाच्या सरी येणार आहेत. तसेच यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम या भागामध्ये 5च्या टायमाला 8 एप्रिलला 5च्या टायमाला एकदम जोरदार ते अतिजोरदार ते मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ याच्या मध्यभागी तसेच वाशिम या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. म्हणजे खास करून सांगायचं म्हणजे शेतकरी मित्र 8 तारखेला विदर्भ साईडला एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. 9 तारखेपासून पावसाचे प्रमाण पण कमी राहणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.